नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या म्हणजे प्रिव्हियस वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॅरादीप फॉस्फेट्स शेअर राईज ॲज प्रमोटर झुआरी मॅरोक बायज 97.5 लॅक शेअर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर झुआरी मॅरोक फॉस्फेट्स यांनी पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीचे 97.5 लॅक शेअर खरेदी केले आहे. म्हणजे कंपनीमध्ये 1.2% हिस्सेदारी खरेदी केली आहे. 182.06 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर, ज्याची व्हॅल्यू बनते टोटल 178 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 56.04%, FISचे होल्डिंग आहे 13.97%, DISचे होल्डिंग आहे 18.18% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.82%. चला आता बोलूया एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एक्साइड इंडस्ट्रीज इन्व्हेस्ट ₹80 कोटी इन आर्म टू फंड बेंगलुरू लिथियम आयन सेल प्लांट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बॅटरी मेकर कंपनी एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये 80 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे राईट्स बेसिसवर. आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंट नंतर EESL म्हणजे एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडची टोटल इन्व्हेस्टमेंट वाढून पोहोचली आहे 3,882.23 कोटी रुपयांपर्यंत. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SJVN लुक्स टू स्पेंड ₹1,200 कोटी ॲज कॅपेक्स इन फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SJVN लिमिटेड ही कंपनी फायनान्शियल इयर 2026 मध्ये वेरियस प्रोजेक्ट्सवर 12,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स म्हणजे आपला बिझनेस वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत आहे 12,000 कोटी रुपये फायनान्शियल इयर 2026 मध्ये. आणि मित्रांनो, कंपनीचा टार्गेट आहे 13,090 मिलियन युनिट्सची इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा. आणि मित्रांनो, कंपनीने आतापर्यंत हायेस्ट एव्हर इलेक्ट्रिसिटी जनरेशन अचीव केली आहे फ्रॉम ऑल ऑपरेशनल प्रोजेक्ट्स 10,647 मिलियन युनिट्स. आणि कंपनीचा टार्गेट आहे 13,090 मिलियन युनिट्स इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी सेक्युअर ₹3,200 कोटी सँक्शन फ्रॉम SBI फॉर ओव्हर 1 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स इन गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला गुजरातमधल्या 1 गिगावॅटपेक्षाही जास्तीच्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 3,200 कोटी रुपयांची लोन सँक्शन झाले आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड आणि BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, लार्सन अँड टुब्रो पार्टनर्स विथ BEL फॉर इंडियाज 5th जनरेशन फायटर एअरक्राफ्ट प्रोग्राम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लार्सन अँड टुब्रो लिमिटेडने BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची घोषणा केली होती या वीकमध्ये. कशासाठी? इंडियाच्या ॲम्बिशियस ॲडव्हान्स मीडियम
कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोग्रामला सपोर्ट करण्यासाठी ही पार्टनरशिप केली आहे L&T आणि BELच्या मध्ये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो HAL ऑफिशियली साइन ₹62,370 कोटी डील विथ MOD फॉर 97 LCA Mk-1A एअरक्राफ्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स सोबत सिग्निफिकंट कॉन्ट्रॅक्ट साइन केला आहे ऑफिशियली. कशासाठी? इंडियन एअरफोर्सला 97 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट Mk-1A सप्लाय करण्यासाठी आणि याची व्हॅल्यू आहे 62,370 कोटी रुपये. आणि मित्रांनो या 97 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट Mk-1A मध्ये 68 फायटर जेट्स आणि 29 ट्विन सीटर व्हेरियंट अलॉंग विथ असोसिएटेड इक्विपमेंट इन्क्लूड आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स इंक ₹40,000 कोटी डील विथ सेंटर टू बिल्ड AI ड्रिव्हन फूड पार्क्स अक्रॉस इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कंपनीच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मिनिस्ट्रीसोबत 40,000 कोटी रुपयांचे ॲग्रीमेंट साइन केले आहे अक्रॉस द कंट्री. इंटिग्रेटेड फूड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित करण्यासाठी. आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टाटा पॉवर सबसिडरी साइन MOU विथ बँक ऑफ बडोदा टू बूस्ट सोलार फायनान्सिंग फॉर MSMEs अँड C&I सेक्टर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने बँक ऑफ बडोदासोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरीच्या कस्टमर्सला ज्यांना पण सोलार एनर्जी ॲडॉप्ट करायची असेल जसे की MSME आणि कमर्शियल अँड इंडस्ट्रियल कस्टमर्सला बँक ऑफ बडोदा या MOUच्या अंतर्गत फायनान्सिंग म्हणजे लोन प्रोव्हाइड करेल. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो जिओ पेमेंट्स बँक लॉन्चेज सेविंग्स प्रो टू हेल्प कस्टमर्स अर्न अप टू 6.5% रिटर्न्स ऑन देअर सरप्लस फंड्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडने एक नवीन इनोव्हेटिव्ह फीचर लॉन्च केला आहे ज्याचे नाव आहे सेविंग्स प्रो. आणि मित्रांनो हा नवीन फीचर यांनी कशासाठी लॉन्च केला आहे तर त्यांच्या कस्टमर्सच्या अकाउंटमधल्या आयडल फंड्सवर त्यांना हायर रिटर्न्स अर्न करून देण्यासाठी जिओ पेमेंट्स बँकने हा नवीन फीचर लॉन्च केला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघितले आहे जे या वीकचे सर्वात इम्पॉर्टंट अपडेट आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.